आता पाहूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। पश्चिम रेल्वेवर 13 वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढल्या। 27 नोव्हेंबर पासून फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय। वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या 96 वरून 190 मुंबईतील कोस्टल रोडला टेट्रापॉडची तटबंदी उभारण्यात येणार। किनाऱ्याची धूप टाळण्यासाठी जुने टेट्रापॉड बदलण्याचा निर्णय। मुंबई उपनगरातील किमान तापमानात आणखी घट। तापमान 17 अंशावर तापमान आणखी घटण्याची शक्यता। मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे गुरुवार आणि शुक्रवारी लोअर परळ, दादर, प्रभादेवीत पाणीपुरवठा बंद। शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार। मुंबई महानगरपालिकेतील लिपिक पदाची परीक्षा पुढील आठवड्यात 2 ते 6 आणि 11 ते 12 डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणार। अर्ज केलेल्या उमेदवारांना केंद्रावर वेळेवर हजर राहण्याच्या सूचना। पालिकेतील कर निर्धारण आणि संकलन खात्यातील निरीक्षक पदासाठीची परीक्षा 10 डिसेंबरला होणार। परीक्षेसाठी 25,000 अर्ज दाखल झाले असून 36 जिल्ह्यांमधील केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार। शिवकोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या इमारतींचा पुनर्विकास। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या निविदा प्रक्रियेस सुरुवात। ठाण्यात प्रथमच गृहनिर्माण संस्थेचे महाअधिवेशन। निवडणुकांमुळे पुढे ढकललेलं अधिवेशन आता 20 ते 22 डिसेंबर या कालावधीत होणार। ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभागाच्या संयुक्त विद्यमाने अधिवेशनाचं आयोजन। आरटीओला प्रचारातील वाहनांतून लाखोंचा महसूल। अटी शर्तीसह मुंबईच्या 4 आरटीओ कार्यालयातून वाहनांना सशुल्क दिली होती परवानगी।